दिल्ली, कॉमसेन्स आणि आंब्याची पेटी. ह्याची तुम्हाला एक गोष्ट सांगतो. कॉमसेन्स आमच्या कंपनीची, आमचा एक कस्टमर आहे दिल्लीमध्ये, बरेच 2 वर्षापासून कस्टमर आहे. पण आम्हाला तिथे बिझनेस वाढवायचा होता की ह्याच्याकडे अजून काय विकता येईल, आपल्याला काय करता येईल. त्यासाठी आम्हाला फेस टू फेस मला आणि बिजूला त्यांना भेटायचं होतं. पण मीटिंग मिळतच नव्हती. ऑनलाईन भेटायचे, गव्हर्नन्स कॉलवर यायचे, सगळं व्हायचं, पण मीटिंगच मिळायची नाही. मग असंच एक दिवस कॉलवर डिस्कस करताना, असं पर्सनल गोष्टी बोलताना आम्हाला कळालं की त्यांना आंबे खूप आवडतात आणि जास्त करून कोकणातले आंबे आपल्या दिल्लीकरांना खूप आवडतात. इमिजिएटली आम्ही त्यांच्याशी बोललो आणि म्हणलं आम्ही पुढच्या आठवड्यात दिल्लीला येतोय. आमचा काही प्लॅन नव्हता दिल्लीला जायचा, तरी त्यांना म्हणलं की आम्ही पुढच्या आठवड्यात दिल्लीला येतोय. मी एक 4-5 आंब्याच्या पेट्या घेऊन येणार आहे आमच्या बाकीच्या कस्टमरसाठी. तुम्ही भेटला तर तुम्हालाही देईल. इमिजिएटली तयार झाले. म्हणजे जो माणूस आम्हाला 1-1.5 वर्ष भेटत नव्हता, फक्त आम्हाला कळालं की त्यांना काय आवडतं आणि त्याला आम्ही लगेच कॅपिटलाइज केलं आणि लगेच गेलो दिल्लीला, भेटलो, त्यांच्याशी बोललो, बिझनेस कसा करता येईल, काय करता येईल, बरंचसं बोललो. पण आपल्याला याच्यातनं काय शिकायचंय, कधी कधी कस्टमरचा डिटेल रिसर्च, त्याला काय आवडतं, काय नाही आवडतं, कुठे भेटेल, काय करेल, आणि तसं आपल्याला ते परसिव्ह करायला लागतं.